नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राजा भगवंतराव ज्युनियर कॉलेज औंधच्या आपल्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. आपण पाठीमागे जे आपण ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये ट्रॅडिशनल क्रॉप या पाठावरती आपण अभ्यास केलेला आहे. आता आपला पुढचं लेक्चर असणार आहे सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. तर सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर बीज उत्पादन तंत्रज्ञान. आता याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, हा टॉपिक आपण 4 पार्टमध्ये विभागून आपण केलेला आहे. त्यातला पहिला पार्ट जो आपण आज बघणार आहे त्याच्यामध्ये आपण सब टॉपिक घेतलेला आहे प्रिन्सिपल्स ऑफ सीड प्रोडक्शन. म्हणजे बीज प्रोडक्शन करण्यासाठी तंत्रज्ञानामध्ये आपण कुठली तत्त्वे वापरतो ते आपण बघणार. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहे सीड टेक्नॉलॉजी म्हणजे बियांचं तंत्रज्ञान म्हणजे काय. द सायन्स विच डील्स विथ द प्रोडक्शन, प्रोसेसिंग, टेस्टिंग, स्टोरेज अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सीड इज कॉल्ड ॲज अ सीड टेक्नॉलॉजी. म्हणजे काय, तर बियाणं तंत्रज्ञानामध्ये आपण काय करतो आहे, हे एक सायन्समधली फॅकल्टी आहे. याच्यामध्ये बियांच्या प्रोडक्शनपासून, उत्पादनापासून म्हणजे त्याचं उत्पादन घेणं बियांचं, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रोसेसिंग करणं, ते प्रोसेसिंग केल्यानंतर ते बियांचे टेस्ट करणं, ते जर्मिनेशन पर्सेंटेज वगैरे किती आहे किंवा व्हायबिलिटी सीडची किती आहे, ते किती प्रकारे चांगलं आहे हे टेस्टिंग करणं, त्याच्यानंतर ते स्टोरेज करणं आणि ते शेतकऱ्यांपर्यंत किंवा कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा कृषी सेवा केंद्र असेल ती त्यांच्यापर्यंत पोहोच करणं, म्हणजे शेतकऱ्यापर्यंत पोहोच करण्याची ही जी सगळी प्रोसेस आहे, ही सगळी चेन आहे. उत्पादन घेण्यापासून ते शेतकऱ्यांना फील्डवरती बियाणं मिळण्यापर्यंत ह्या सगळ्या तंत्रज्ञानाला आपण सीड टेक्नॉलॉजी असं आपण म्हणलेलं आहे. तर ह्याचा आता आपलं एम किंवा उद्दिष्ट, आपण गोल आपण काय असतं सीड टेक्नॉलॉजीचं बघा, तर रॅपिड मल्टिप्लिकेशन ऑफ पॉप्युलर व्हरायटी. म्हणजे एखादी व्हरायटी पॉप्युलर असेल तर त्याचं लवकरात लवकर मल्टिप्लिकेशन, जास्त प्रमाणामध्ये बियाणं तयार होऊन शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचल, हे एक आपलं पहिलं उद्दिष्ट असतं. दुसरं उद्दिष्ट काय, टाईमली सप्लाय ऑफ इम्प्रूव्ह सीड. म्हणजे हे प्रगत तंत्रज्ञानानं तयार केलेलं जे सीड आहे हे शेतकऱ्यांना टायमिंगपर्यंत, म्हणजे टोकणी पेरणी करण्याच्या टायमिंगपर्यंत लवकरात लवकर योग्य टायमिंगला कसं पोहोचल ह्याच्या दृष्टीनं केलं जाणारं तंत्रज्ञान आहे. तिसरं आहे ॲश्युरन्स ऑफ हाय क्वालिटी सीड. जे आपण शेतकऱ्यांना बियाणं देणार आहे ते उच्च प्रतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं कसं असेल याची गॅरंटी देण्याचं काम ह्या तंत्रज्ञानामार्फत होते. आणि चौथा आहे अवेलेबिलिटी ऑफ सीड ऑफ रिजनेबल प्राईस. म्हणजे आपण जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये बियाणं तयार करू तेवढं शेतकऱ्याला ते कमी किमतीत आपल्याला देता येतं. म्हणजे शेतकऱ्याला कमी किमतीमध्ये बियाणं कसं मिळवून देता येतं तंत्रज्ञान वापरून, याचा आपण सगळा स्टडी आपण सीड टेक्नॉलॉजीमध्ये आपण करतो आहे. आता हे सीड प्रोडक्शनचा जे उत्पादनाचं आपलं इम्पॉर्टन्स काय आहे, तर मल्टिप्लिकेशन ऑफ सुपिरियर व्हरायटी. म्हणजे चांगल्या प्रकारची व्हरायटी तयार करणं, सुपिरियर व्हरायटीज टू मासेस म्हणजे बल्क प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामध्ये चांगली व्हरायटी निर्माण करणं, ह्याच्यामध्ये जेनेटिक प्युरिटी मेंटेन करणं, सप्लाय ऑफ एक्सलंट आणि हाय क्वालिटी सीड हॅव अ हाय जर्मिनेशन स्टेटस, सीड हॅव अ हाय फिजिकल प्युरिटी, सीड हॅव हाय विगोर अँड व्हायबिलिटी अँड इट मेंटेन्स गुड सॉईल हेल्थ. म्हणजे सीडच्या दृष्टीनं ते जर्मिनेशन चांगलं असणं, व्हायबिलिटी चांगलं असणं, त्याची हेल्थ चांगली असणं, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो आहे. त्यालाच आपण इम्पॉर्टन्स ऑफ सीड प्रोडक्शन असं आपण म्हणतो आहे. आता सीड प्रोडक्शन घेत असताना आपल्याला 2 तत्त्वे आहेत त्याच्यामध्ये. पहिलं जे तत्त्व आहे त्याला आपण जेनेटिक प्रिन्सिपल म्हटलेलं आहे आणि दुसरं जे असणार आहे आपण पुढे बघणार त्याला ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल म्हणणार आहे. जेनेटिक प्रिन्सिपल आणि ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल. आता जेनेटिक प्रिन्सिपलमध्ये आपण काय करणार, 2 पॉईंट बघणार त्याच्यामध्ये. पहिला बघणार आहे ए डिट्युरेशन ऑफ व्हरायटी आणि दुसरा बघणार आहे बी मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी. म्हणजे आपण याच्यामध्ये बघा प्रिन्सिपलमध्ये 2 प्रिन्सिपल बघतोय. पहिल्यांदा आपण कुठले पॉईंट बघणार आहे हे मी सांगतोय. पहिला जो आपण प्रिन्सिपल बघणार आहे जेनेटिक प्रिन्सिपल, दुसरा जो बघणार आहे आपण ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल. तर जेनेटिक प्रिन्सिपल आपण पहिल्यांदा बघू. जेनेटिक प्रिन्सिपलमध्ये पहिला पॉईंट आहे डिट्युरेशन ऑफ व्हरायटी आणि दुसरा आपण बघणार आहे बी मेंटेन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी. आता डिट्युरेशन ऑफ व्हरायटी म्हणजे काय, की व्हरायटीची प्रत खालावणे, दर्जा खालावणे. म्हणजे आपण जे बियाणं तयार करतो आहे ह्याचं प्रत किंवा दर्जा, त्याची गुणवत्ता का खालावती ह्याची जी कारणं आहेत, हे कारणं आपण डिट्युरेशन ऑफ व्हरायटीमध्ये बघतो आहे. त्याच्यामध्ये काय काय बघणार आहे बघा. पहिल्यांदा पॉईंट इनलिस्ट करतो आहे मी. डेव्हलपमेंटल व्हेरिएशन, मेकॅनिकल मिक्सचर, म्युटेशन, नॅचरल क्रॉसिंग, मायनर जेनेटिक व्हेरिएशन्स, सिलेक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ पेस्ट अँड डिसीजेस आणि शेवटचा टेक्निक्स ऑफ प्लांट ब्रीडर. हे आपण पॉईंट डिट्युरेशन ऑफ व्हरायटीमध्ये बघणार आहे. तर मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटीमध्ये काय काय बघणार आहे पॉईंट मी लिस्ट करतो बघा. कंट्रोल ऑफ सीड सोर्स, प्रिसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट, आयसोलेशन, रोगिंग, सीड सर्टिफिकेशन आणि ग्रो आउट टेस्ट. या पॉईंटमध्ये आपण काय करणार आहे, मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी आपण बघणार आहे. त्याच्यानंतर बघा
आता ह्याच्यामध्ये आपण मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटीमध्ये आपल्याला रोगिंग शब्द आलेला आहे. ते रोगिंग काय म्हणजे मी पहिल्यांदा सांगतो. रोगिंग म्हणजे आपल्या सीड प्लॉटमध्ये बघा, द रिमूव्हल ऑफ टाईप प्लांट्स, व्हॉलंटर प्लांट्स अँड पोलन शेडर इज कॉल्ड ॲज अ रोगिंग. दुसरे एक डेफिनेशन दिलेले आहे आपण, द रिमूव्हल ऑफ टाईप प्लांट्स, व्हॉलंटर प्लांट्स अँड पोलन शेडर बिफोर शेडिंग ऑफ पोलन इज कॉल्ड ॲज अ रोगिंग. आता रोगिंग शब्दाचा अर्थ काय बघा, तर आपल्या सीडच्या प्लॉटमध्ये जिथं आपण बियाणं तयार करणार आहे, तर त्या प्लॉटमध्ये आपल्याला नको असलेलं अनवॉन्टेड जे प्लांट आहे, मग ते ऑफ टाईप असेल, व्हॉलंटर असेल किंवा पोलन शेडर असेल, तर ते काढून टाकण्याच्या प्रोसेसला आपण रोगिंग म्हणतो. आपण पुढं डिटेलमध्ये आपण पाहणारच आहोत. हे झालं आपलं सगळं पहिलं जेनेटिक प्रिन्सिपल. आता ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल जे आहे दुसरा पॉईंट, त्याच्यामध्ये आपण कुठले कुठले पॉईंट बघणार आहेत मी पहिल्यांदा इनलिस्ट करतो बघा. सिलेक्शन ऑफ सुटेबल ॲग्रोक्लायमॅटिक रिजन, आयसोलेशन, लँड प्रिपरेशन, व्हरायटी, सीड ट्रीटमेंट, टाईम ऑफ सोईंग, सीड रेट, मेथड ऑफ सोईंग, डेप्थ ऑफ सोईंग, रोगिंग, सप्लिमेंटरी पॉलिनेशन, वीड कंट्रोल, इरिगेशन, न्यूट्रिशन, इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीज कंट्रोल, टाईम ऑफ हार्वेस्टिंग, मेथड ऑफ हार्वेस्टिंग, ड्राईंग ऑफ सीड स्टोरेज अँड इन्फॉर्मेशन ऑफ व्हरायटी. म्हणजे या ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपलमध्ये आपण काय बघतोय बघा, जे आपण आपल्या ज्या फील्डमध्ये आपण बियाणं तयार करण्यासाठी जो एरिया आपण निवडतो किंवा जे फील्ड निवडतोय, त्या फील्डमध्ये सिलेक्शन करण्यापासून तर ते आपण उत्पादन काढेपर्यंत ज्या गोष्टी लागणार आहेत फील्डमध्ये, त्या सगळ्या गोष्टींचा आपण याच्यामध्ये अभ्यास करतोय. म्हणजे ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल म्हणजे ॲग्रोनॉमिकल आपण कल्टिवेशन जे घेतोय तेच आपण सगळं याच्यामध्ये बघणार आहे. तर आता हेच आपण दोन्ही पॉईंट आपण जेनेटिक प्रिन्सिपल आणि ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल आपण ओळीनात आपण अभ्यासतोय. त्यातला पहिला बघतोय बघा आपण जेनेटिक प्रिन्सिपल. प्रिन्सिपलचे दोन टाईप मी सांगितले, पहिला जेनेटिक प्रिन्सिपल, दुसरा ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल. त्यातला आपण जेनेटिक प्रिन्सिपल आपण इन डिटेलमध्ये आपण बघतोय. तर जेनेटिक प्रिन्सिपलमध्ये आपण दोन पॉईंट बघतोय, डिटोरेशन ऑफ व्हरायटी आणि दुसरा मेंटेन ऑफ जेनेटिक प्युरिटी. त्यातला डिटोरेशन ऑफ व्हरायटी म्हणजे काय मी सांगितलं, तर डिटोरेशन ऑफ जेनेटिक प्युरिटी ऑर ट्रूनेस टू इट्स टाईप म्हणजे चांगल्या क्वालिटीचं सीड असणे. डिटोरेशन म्हणजे त्या सीडची प्रत किंवा दर्जा किंवा गुणवत्ता खालावणे, याला आपण डिटोरेशन म्हणतो. ते काय कारण आहेत बघा त्याच्यामधले. पहिलं जे कारण आहे ते डेव्हलपमेंटल व्हेरिएशन. आता दिस व्हेरिएशन आर ड्यू टू चेंज इन द एन्व्हायरमेंटल कंडिशन फॉर सीड क्रॉप. सीड सो अंडर डिफरंट कंडिशन ऑफ सॉइल, क्लायमेट, इलिव्हेशन एक्सेट्रा फॉर मेनी जनरेशन दिस व्हेरिएशन अपियर्स. म्हणजे काय की डेव्हलपमेंटल व्हेरिएशन म्हणजे आपण ज्या एरियामध्ये आपण बियाणं टोकणार आहे, पेरणी करणार आहे, त्या एरियामधली सॉईल कसं आहे, क्लायमेटिक कंडिशन कसं आहे, इलिव्हेशन म्हणजे समुद्री सपाटीपासून किती हाईटवरती आहे ते फील्ड, या सगळ्या गोष्टीवरती म्हणजे या वातावरणातील काही ह्या तीन गोष्टीवरती आपल्या सीडमध्ये बदल होऊ शकतो. त्याच्यामुळं बियांची प्रत खालावली जाऊ शकते. हे डेव्हलपमेंटल व्हेरिएशनमध्ये आहे. दुसरं काय मेकॅनिकल मिक्सचर. याच्यामध्ये बघा रेमेडीज, क्लिनिंग ऑफ सीड ड्रिल, इरिगेशन 3 weeks प्रायर टू सोईंग, स्पेस आयसोलेशन, थ्रेशिंग ओनली वन व्हरायटी ॲट अ टाईम, थ्रेशिंग इक्विपमेंट क्लीन रेग्युलरली. म्हणजे मेकॅनिकल मिक्सचर म्हणजे काय, ज्यावेळी आपण बियाणं तयार करतोय त्याच्यावेळी आपण हार्वेस्टिंगच्या वेळी बघा, हार्वेस्टिंगच्या वेळी असेल किंवा आपण टोकणी करण्याच्या वेळी असेल, त्याच्यावेळी कुठल्या कुठल्या गोष्टीमुळं आपल्यामध्ये काय होतं, बियाणामध्ये मिक्सचर होण्याची शक्यता आहे, त्या गोष्टी टाळायचं, त्याला मेकॅनिकल मिक्सचर म्हणतो आपण. त्याच्यामध्ये बघा क्लिनिंग ऑफ सीड ड्रिल, जे आपण बियाणं पेरणी करण्यासाठी सीड ड्रिल म्हणजे पेरणी यंत्र वापरणार आहे ते पहिल्यांदा क्लीन करायचं. कारण त्या मशीनमध्ये जर एखादं पहिल्या दुसऱ्या कुठल्याही व्हरायटीचं किंवा दुसऱ्या कुठल्याही क्रॉपचं सीड असेल तर ते आपल्या सीड प्लॉटमध्ये मिक्सचर होऊ शकतं. त्याचबरोबर इरिगेशन 3 weeks प्रायर टू द सोईंग म्हणजे काय म्हणायचं याच्यामध्ये आपल्याला, की ज्या फील्डमध्ये आपण सोईंग करणार आहे त्या फील्डला 3 आठवडे अगोदर इरिगेशन द्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून त्या फील्डमध्ये जर तेच समजा आपण एखाद्या फील्डमध्ये आपण ज्वारी सोईंग करणार असेल, सोरगमचं सीड प्रोडक्शन घेणार असेल तर त्या फील्डला इरिगेशन दिलं तर त्यामध्ये ज्वारीचं पहिल्या सीझनमध्ये अगोदर जर कुठलं क्रॉपचं बियाणं असेल तर ते उगवून येईल, म्हणजे ते आपल्याला काढता येईल. स्पेस आयसोलेशन म्हणजे आपल्याला शेजारच्या प्लॉटमध्ये ना आपल्या प्लॉटमध्ये आयसोलेशन डिस्टन्स ठेवायचा, सेफ डिस्टन्स ठेवायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार, त्याला मेकॅनिकल मिक्सचर असं आपण म्हटलेलं आहे. त्यानंतर म्युटेशन म्हणजे काय की सडन हेरिटेबल चेंज इन प्रोजेनी किंवा सडन हेरिटेबल चेंज इन द जिनोटाईप. म्हणजे हे जेनेटिकल चेंज एखाद्या बियाणामध्ये होतो. इट इज नॉट मेजर फॅक्टर इन पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ सीड प्रोडक्शन. सम केसेस डिफिकल्ट टू डिटेक्ट मायनर म्युटेशन. म्हणजे हे जास्त महत्त्वाचं नाही, तेव्हा आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही.
तर नेक्स्ट चौथा पॉईंट जो आहे नॅचरल क्रॉसिंग. इम्पॉर्टंट फॅक्टर इन सेक्शुअल प्रोपोगेटेड क्रॉप्स डिटोरेशन ड्यू टू नॅचरल क्रॉसिंग. द एक्सटेंट ऑफ नॅचरल क्रॉसिंग डिपेंड्स अपॉन आयसोलेशन डिस्टन्स इन्सेक्ट डायरेक्शन ऑफ विंड. म्हणजे नॅचरल क्रॉसिंग म्हणजे काय होतं की आपल्या सीड प्लॉटमध्ये शेजारच्या प्लॉटचं नॅचरली क्रॉसिंग होते. मग त्यामध्ये काय होतं, बाहेरच्या प्लॉटमधले इन्सेक्ट पेस्ट डिसीज असेल तर ते आपल्या फील्डमध्ये वाऱ्याच्या मार्फत येऊ शकतात आणि त्याच्यामुळं आपल्या बियाणामध्ये काय होतं, मिक्सिंग होऊ शकतं. हे आपल्याला कुठल्या ह्या प्रकारे सुद्धा आपल्या बियाणाची काय होती, प्रत खालवली जाऊ शकते. तर नेक्स्ट पॉईंट आहे सिलेक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ पेस्ट अँड डिसीज. सीड प्रोडक्शन अंडर क्लीन अँड डिसीज फ्री कंडिशनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे, नाहीतर त्यामध्ये इन्फ्लुएन्स ऑफ पेस्ट अँड डिसीजचा आल्यामुळं आपल्या बियांची सुद्धा प्रत खालावली जाऊ शकते. त्यानंतर लास्ट पॉईंट जे आहे टेक्निक्स ऑफ प्लांट ब्रीडर. याच्यामध्ये बघा इनॲड्युकेट असेसमेंट ऑफ सायटोजेनेटिक इरेग्युलरिटीज ड्युरिंग रिलीज व्हरायटी मे लीड टू जेनेटिकली व्हेरिएशन इन द व्हरायटी. म्हणजे प्लांट ब्रीडर म्हणजे जो प्लांट ब्रीडर कोणाला म्हटलं जातं, जे नवीन प्रकारचं बियाणं तयार करणारा जो शास्त्रज्ञ असेल त्याला आपण प्लांट ब्रीडर असं आपण म्हणतो. त्याच्यावरती संशोधन करणारी जी व्यक्ती असेल त्याला आपण प्लांट ब्रीडर म्हणतो. या प्लांट ब्रीडरच्या माध्यमातून एखाद्या टेक्निकमध्ये काय होतं, मिक्सिंग होऊ शकतं किंवा त्याच्याकडून हलगर्जीपणा कुठला तरी होऊ शकतो. त्याच्यामुळं काय होतं, आपल्या बियांची प्रत खालावली जाऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टी आपण जे बघितल्या, 6 गोष्टी बघितल्या, याच्यामुळं काय होते, आपल्याला जे आपलं डिटोरेशन ऑफ व्हरायटी होते. आता आपण जेनेटिक प्रिन्सिपलमध्ये दुसरी गोष्ट बघणार आहे मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी ड्युरिंग सीड प्रोडक्शन. म्हणजे आपण कुठल्या गोष्टीमुळे आपली प्रत खालावते बियांची, आपण हे 6 पॉईंट बघितलं. तर ह्या गोष्टी आपण टाळल्या तर आपल्या बियाणामध्ये काय होतं, जेनेटिक प्युरिटी आपण मेंटेन करू शकतो. म्हणजे आपण बघा काय काय करायचं. पहिल्यांदा कंट्रोल ऑफ सीड सोर्स. सीड प्रोडक्शन शुड बी फ्रॉम अप्रूव्ड अथॉरिटी प्रिसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट अँड सिलेक्शन ऑफ लँड अवॉइडिंग कॉन्टॅमिनेशन फ्रॉम व्हेरिएशन अँड सॉईल बोर्न डिसीज. म्हणजे आपण सीड सिलेक्शन करताना, सीडचा सोर्स सिलेक्शन करताना ते सीड अप्रूव्ड व्हरायटीचं अथॉरिटीकडून म्हणजे एखाद्या विद्यापीठाकडून किंवा शिफारस केलेल्या ठिकाणाहूनच आपल्याला ते काय करायचं आहे, बियाणं घ्यायचं आहे. किंवा प्रिसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट म्हणजे आपण ज्या प्लॉटमध्ये आपण बियाणाचा प्लॉट घेणार आहे त्याच्यामध्ये तेच म्हणजे आपण समजा ज्वारी सोरगमचा जर आपण बियाणं घेणार असेल तर त्या फील्डमध्ये अगोदरच्या सीझनला तेच पीक घेतलेलं नसावं. म्हणजे आपल्याला त्या ज्या फील्डमध्ये आपण बियाणं घेणार आहे त्या बियाणाची पाठीमागची हिस्ट्री आपल्याला माहीत पाहिजे की याच्यामध्ये 1 वर्ष अगोदर कुठली कुठली पिकं घेतलेले आहेत. तेच बियाणं असेल तर जुनं बियाणं त्याच्यामध्ये मिक्स होऊ शकतं. ह्या सगळ्या आपल्याला गोष्टी टाळायच्या आहेत. ह्या जर गोष्टी टाळल्या तर आपल्याला काय होऊ शकतं, जेनेटिक प्युरिटी आपण मेंटेन करू शकतो. दुसरा आहे आयसोलेशन डिस्टन्स. आयसोलेशन म्हणजे काय बघा, आयसोलेशन इज इसेन्शियल फॉर अवॉइडिंग कॉन्टॅमिनेशन ड्यू टू ऑफ टाईप डिसीज विंड अँड इन्सेक्ट. दुसरा आहे ऑल्सो रिक्वायर्ड ड्युरिंग हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्टिंग प्रोसेस टू अवॉइड मेकॅनिकल मिक्सिंग. आणि तिसरा आहे आयसोलेशन मेंटेन ॲज पर सीड सर्टिफिकेशन स्टँडर्ड. म्हणजे आयसोलेशन म्हणजे काय की आपला सीडचा प्लॉट आणि आपल्या शेजारी असलेलं जे बाकीचं प्लॉट आहेत या प्लॉटमध्ये आपल्याला सेफ डिस्टन्स ठेवायचं टू अवॉइड कॉन्टॅमिनेशन ऑफ इन्सेक्ट पेस्ट डिसीज असेल यांचं आपल्याला फील्डमध्ये कॉन्टॅमिनेशन झालं नाही पाहिजे, जेणेकरून आपल्या बियांची प्रत खालावली नाही पाहिजे किंवा बियाणामध्ये मिक्सर झालं नाही पाहिजे. यासाठी घेतली जाणारी उपाययोजना म्हणून आपण जे डिस्टन्स ठेवतो त्याला आयसोलेशन म्हणतोय. तिसरा पॉईंट आहे बघा रोगिंग. मगाशी मी डेफिनेशन सांगितल्याप्रमाणे बघा, रिमूव्हल ऑफ टाईप डिसीज प्लांट फ्रॉम सीड फील्ड एरिया शुड बी रिमूव्ह सिडलिंग स्टेज, स्क्वेअर इनिशिएशन अँड फ्लॉवरिंग स्टेज, रेग्युलर सुपरविजन इज नेसेसरी. म्हणजे काय करायचं बघा रोगिंगमध्ये आपल्याला, हे रोगिंग म्हणजे काय की आपल्याला ज्या सीड प्लॉटमध्ये आपल्याला ऑफ टाईपचे प्लांट असेल म्हणजे आपण जे क्रॉप घेतलेला त्या क्रॉपचीच वेगळी स्पेसीज म्हणजे एकच स्पेसीज पण आपल्याला थोडंसं कॅरेक्टर दिसणारं जे प्लांट असेल त्याला आपण ऑफ टाईप म्हणतोय ते असेल किंवा वॉलंटर प्लांट असेल म्हणजे आपल्याला नको असलेला अनवॉन्टेड प्लांट पण त्या फील्डमध्ये उगवला असेल तर ते आपण काढून टाकायचं, ते रिमूव्हल करायचं, त्याला आपण रोगिंग म्हणतोय. आणि हे कधी करायचं आहे, सीडलिंग त्याला बियाणं किंवा फ्लॉवरिंग व्हायच्या अगोदरच्या कंडिशनमध्ये आपल्याला ते काढून टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये रेग्युलर सुपरविजन करणं गरजेचं आहे, कायमस्वरूपी ऑब्झर्वेशन असलेलं गरजेचं आहे तरच हे आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा सीड सर्टिफिकेशन. इन्स्पेक्शन ऑफ प्लॉट फ्रॉम क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स्ड पर्सनल फॉर सीड सर्टिफिकेशन एजन्सी व्हेरीफाय दॅट सीड क्रॉप इज ऑफ रिक्वायर्स जेनेटिक प्युरिटी अँड क्वालिटी आणि व्हेरीफाय क्वालिटी आफ्टर हार्वेस्टिंग अँड प्रोसेसिंग सीड. म्हणजे सीड सर्टिफिकेशन एजन्सी जी असते त्याच्यामार्फत सीड इन्स्पेक्टर हा आपल्या प्लॉटमध्ये कमीत कमी त्या प्लॉटच्या प्रोडक्शनच्या कालावधीमध्ये कमीत कमी 2 वेळा तर तो येतो आणि त्यांनी आल्यानंतर सीड सर्टिफिकेशन त्यांनी केलेलं असेल
तरच आपल्याला काय होते, प्युरिटी आपण मेंटेन करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ग्रो आउट टेस्ट. म्हणजे आपल्या फील्डमध्ये आपण जे बियाणं घेतलेलं आहे, जे सीड्स प्रोडक्शनचं बियाणं आपण प्लॉट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ग्रो आउट टेस्ट घ्यायची आहे. म्हणजे ते बियाणं आपण प्रोडक्शन घेतल्यानंतर त्याची पहिल्यांदा टेस्ट, वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट करतो आपण. त्यामध्ये फिजिकल प्युरिटी किती आहे, जेनेटिक प्युरिटी किती आहे, ते जर्मिनेशन पर्सेंटेज किती आहे, ह्या सगळ्या टेस्ट आपण घ्यायच्या आहे. आणि त्या सर्टिफिकेशन एजन्सीनं घेतल्या पाहिजेत. ज्या गव्हर्नमेंटची सर्टिफिकेट एजन्सी असेल त्यांनी घेतल्या पाहिजे. म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्या सीडमध्ये जेनेटिक प्युरिटी आपण मेंटेन करू शकतो. हे सगळं आपण जेनेटिक प्रिन्सिपलमध्ये बघितलं. आता आपण दुसरं जे प्रिन्सिपल बघतोय, ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल. त्याच्यामध्ये बघा, जे आपण सिलेक्शन ऑफ लँड करण्यापासून ते हार्वेस्टिंग केल्यानंतर ते प्रोसेसिंग स्टोरेज आणि डिस्ट्रीब्युशन करण्यापर्यंत जी सगळी आपल्याला ॲग्रोनॉमिकल कल्टिवेशन्स आहेत, जे आपली कामे आहेत, ती सगळी याच्यामध्ये येतात. पहिला आहे सिलेक्शन ऑफ सुटेबल ॲग्रोक्लायमॅटिक रिजन. म्हणजे आपल्याला जे बियाणं घ्यायचं आहे त्या बियाणासाठी आपण जो एरिया निवडतोय त्याच सुटेबल क्लायमॅटिक रिजनला पाहिजे. जर सुटेबल क्लायमॅटिक रिजन नसेल तर आपल्यामध्ये काय होतं, बियाणामध्ये ॲडमिक्चर होऊ शकतं किंवा त्याची क्वालिटी खराब येऊ शकते. दुसरा पॉईंट आहे आयसोलेशन. आपण मगाशी बघितल्याप्रमाणे त्या बियाणामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, त्या प्लॉटमध्ये सेफ आयसोलेशन डिस्टन्स, म्हणजे आपला फील्ड आणि शेजारचं फील्ड याच्यामध्ये आपल्याला कॉन्टॅमिनेशन होऊ नये म्हणून सेफ डिस्टन्स ठेवायचं, त्याला आयसोलेशन म्हटलेलं आहे. लँड प्रिपरेशनमध्ये बघा, आपल्याला काय करायचं आहे, कुठलंही बियाणं आपल्याला घेत असताना त्या फील्डमध्ये आपल्याला गुड लँड प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर व्हरायटी जी असेल ही सुटेबल ॲग्रोक्लायमॅटिक रिजनला, आपल्या त्या एरियामध्ये फेवरेबल कंडिशनमध्ये येणारी व्हरायटी असावी. त्याच्यामध्ये हाय यील्ड उत्पादन येणारं असावं. त्यावरती डिसीज, इन्सेक्ट, पेस्टचा अटॅक कमी प्रमाणामध्ये असावा किंवा ती व्हरायटी रेजिस्टन्स असावी. अशी आपल्याला व्हरायटी सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सीड. सीड हे आपलं काय असलं पाहिजे, ॲप्रोप्रिएट क्लासचं असलं पाहिजे. त्या बॅगवरती आपल्या सीडची एक्सपायरी डेट बघायची आहे. जे आपण सीड वापरणार त्याचं एक्सपायरी झालेलं बियाणं आपल्याला वापरायचं नाही. आणि ते बियाणं घेत असताना ते ॲथोरायझ्ड म्हणजे एजन्सी करून, गव्हर्नमेंटच्या ॲथोरायझ्ड एजन्सीकडूनच आपल्याला ते बियाणं घ्यायचं आहे. त्याच्यावरती टॅग बघायचा. टॅग म्हणजे काय, आपण जे सीड घेणार आहे हे न्यूक्लियस आहे, ब्रीडर आहे, फाउंडेशन आहे, सीडचे वेगवेगळे टाईप आहेत. त्याच्यानुसार कुठल्या टाईपचं आहे हे सगळं आपल्याला चेक करायचं आणि मग सीडचं सिलेक्शन घ्यायचं आहे. घेतलेलं सीड जे आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर सीड ट्रीटमेंट द्यायची आहे. म्हणजे आपण कुठलं सीड घेतलेलं, म्हणजे कुठल्या क्रॉपचं आहे त्याच्यानुसार आपल्याला वेगवेगळे आपल्याला ट्रीटमेंट देतात. मग त्यामध्ये जर्मिनेशन इम्प्रुव्हमेशनसाठी असेल, नायट्रोजन फिक्सेशन इन्क्रीजसाठी असेल, किंवा सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी असेल, किंवा इन्सेक्ट पेस्ट डिसीजचा अटॅक कमी यावा याच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे पाहिजे असेल ते आपण काय करायचं आहे, सीडला ट्रीटमेंट द्यायची आहे. त्याच्यानंतर टाईम ऑफ सोईंग बघा, जे आपण सीड निवडेल आपण बियाणं प्लॉटसाठी ते कसं पाहिजे, नॉर्मल सोईंग डेटला आपल्याला सोईंग करायचं आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये इन्सिडेन्स ऑफ पेस्ट अँड डिसीजचा अटॅक होणार नाही अशा दृष्टिकोनातनं ॲक्च्युअल टाईम ऑफ सोईंगला आपल्याला सोईंग करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी आपण सोईंग करणार तेव्हा आपल्या रानामध्ये सफिशियंट मॉइश्चर असलं पाहिजे, म्हणजे चांगलं फेवरेबल जर्मिनेशन होण्यासाठी. त्या आपण गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर सीड रेट जो असणार आहे तो सीड रेट हा प्रॉपर सीड रेट आपण वापरायचा बियाण्यासाठी. आणि लोअर सीड रेट इज डिझायरेबल दॅन कमर्शियल क्रॉप. म्हणजे याच्यामध्ये आपण बघा, कमर्शियल क्रॉप घेणार आहे त्याच्यापेक्षा सीड रेट हा आपल्याला बियाणे प्लॉटमध्ये आपल्याला सीड रेट कमी लागतो प्रति हेक्टरी. आणि जे बियाणं आपण घेणार आहे, सीड रेट वापरणार आहे, याच्यामध्ये आपल्या हॅविंग कन्व्हिनियन्स इन रोगिंग अँड इन्स्पेक्शनसाठी असणार. म्हणजे आपल्या याच्यामध्ये इन्स्पेक्शन करण्यासाठी किंवा आपण ॲथॉरिटीमार्फत आपण सीड इन्स्पेक्टरनुसार आपण ऑब्झर्वेशन करणार आहे, हे सोपं जाणार आपल्याला याच्यामध्ये. त्यानंतर मेथड्स ऑफ सोईंग जे आहे त्याच्या ह्याच्यामध्ये ड्रिलिंग किंवा डिबलिंग या मेथडमध्ये आपण काय करतो, याच्यामध्ये सोईंग करतोय. ह्या मेथड आपल्याला प्रॉपर डेप्थमध्ये आपल्याला सोईंग करायचं आहे. त्याला प्रॉपर सनलाईट कसा मिळेल ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या. त्याच्या पद्धतीने आपण मेथड्स ऑफ सोईंग घ्यायचं आहे. आणि मेथड्स ऑफ सोईंग करताना याच्यामध्ये मेल अँड फिमेलमध्ये हायब्रिड सीड प्रोडक्शन घेताना लाईन मेंटेन करायच्यात. म्हणजे मेलच्या लाईन आणि फिमेलच्या लाईन प्रपोर्शनमध्ये घेतो असो आपण, ते आपण मेंटेन करायचं. ह्या गोष्टीकडे लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर आपण जे सोईंग सीड सोईंग करणार ते प्रॉपर डेप्थवरती आपल्याला सोईंग करा. जर आपला हलकं सीड असेल, कमी बारीतलं म्हणजे वेटला कमी असलेलं किंवा बारीक सीड असेल तर ते जमिनीमध्ये जास्त डीपमध्ये जाऊन चालणार नाही. ते वरच्या लेअरमध्ये असलं पाहिजे. शॅलो डेप्थला आपल्याला काय करायचं आहे, सोईंग करायचं. आणि जे मोठं बियाणं असेल, जे भारी जमीन असेल तिथं आपल्याला डीपमध्ये गेलं तरी आपण चालू शकतो. त्यानंतर रोगिंग आपल्याला ऑपरेशन प्रॉपरली करायचं आहे. म्हणजे ऑफ टाईप किंवा वॉलंटर प्लांट असेल ते रिमूव्ह करायचं आहे बिफोर शेडिंग ऑफ फ्लावर. म्हणजे ते फ्लावर यायच्या अगोदर, सीड्स यायच्या अगोदर आपल्याला
रोगिंग करून टाकायचं आहे. त्यानंतर सप्लिमेंटरी पॉलिनेशन म्हणजे ज्या क्रॉपमध्ये आपल्याला नॅचरली पॉलिनेशन होत नसेल, जिथं आपल्याला नॅचरली पॉलिनेशन कमी प्रमाणामध्ये होतं आहे तिथं आपल्याला क्रॉस पॉलिनेटेड आपल्याला करायचं आहे. मग ते हनीबीच्या मार्फत कमी होत असेल तर आपल्याला सनफ्लावरसारख्या क्रॉपमध्ये आपण करतो किंवा मेजमध्ये आपण करतो तसं क्रॉस पॉलिनेशन पण आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर आपल्या सीड प्लॉटमध्ये वीडचं कंट्रोल आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. वीडचं इन्फेस्टेशन कमीत कमी कसं ठेवता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा असतो. त्यानंतर इरिगेशन, जे आपण सीड प्लॉट घेणार आहे त्याला सॉईल टाईप बघून, आपण कुठल्या सीझनमध्ये घेतोय बघून, त्या क्रॉपची वॉटर रिक्वायरमेंट बघून आपल्याला योग्य पद्धतीने आपल्याला योग्य इंटरवलला आपल्याला ठराविक कालावधीने आपल्याला पाणी द्यायचं आहे. ते पण आपल्याला क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसचा अभ्यास करून. त्याच्यानंतर न्यूट्रिशन पॉईंट आहे, याच्यामध्ये आपल्याला मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर आपल्या सीड प्लॉटला व्यवस्थित द्यायचं आहे, कारण त्याची क्वालिटी बेटर आली पाहिजे. त्याच्यामध्ये त्याची क्वांटिटी आणि क्वालिटी हे दोन्ही पण आलं पाहिजे, गुणवत्ता चांगली राहिली पाहिजे. त्यासाठी न्यूट्रिशन महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याला योग्य प्रमाणामध्ये मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर द्यायचं आणि प्रॉपर स्टेजला क्रॉपच्या द्यायचं आहे. त्यानंतर इन्सेक्ट पेस्ट आणि डिसीज कंट्रोल आपल्याला करायचं आहे आपल्या फील्डवरती. आपण मग सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती सीड ट्रीटमेंट आपण अगोदर देणारच आहे. तरीही त्या प्लॉटवरती आपण ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे. ज्यावेळी आपल्याला गरज असेल त्यावेळी आपण काय करतो, त्यावरती इन्सेक्ट पेस्ट डिसीज कंट्रोल करण्यासाठी इन्सेक्टसाईड किंवा फंजीसाईडचं आपल्याला स्प्रेइंग करायचं आहे, कारण आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटी आपल्याला या बियाणामध्ये मेंटेन करायची असते. त्यानंतर आपण सीड प्लॉटमध्ये बघा टाईम ऑफ हार्वेस्टिंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला टाईम ऑफ हार्वेस्टिंग बरोबर मॅच्युरिटी पिरियड झाल्यानंतर ऑप्टिमम मॉइश्चर त्या बियाणामध्ये असतानाच, त्या क्रॉपमध्ये ऑप्टिमम मॉइश्चर असतानाच आपण क्लायमेटिक कंडिशन आणि टाईप ऑफ क्रॉपनुसार आपण काय करायचं, हार्वेस्टिंग त्याचं करायचं आहे. आता हार्वेस्टिंग करत असताना सुद्धा मेथड ऑफ हार्वेस्टिंग म्हणजे त्याच्यामध्ये आपण हँड हार्वेस्टिंग करणं असेल किंवा मशीनच्या मार्फत करणं असेल, मॅन्युअल लेबर असेल किंवा मशीन असेल तर ते प्रॉपरली करायचं आहे. हार्वेस्टिंग करताना क्रॉपला इंजुरी कुठल्याही प्रकारची सीडला झाली नाही पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मेकॅनिकल मिक्सचर होता कामा नये, म्हणजे बियाणामध्ये भेसळ कुठल्याही प्रकारची झाली नाही पाहिजे. याच्यासाठी अवॉइड मेकॅनिकल मिक्सचर इन सीड हे पॉईंट बघणं गरजेचं आहे. त्यानंतर जे हार्वेस्टिंग केलेलं बियाणं आहे हे प्रॉपर ड्राईंग करायचं आहे, म्हणजे त्याला मॉइश्चर 10% किंवा 12%, 10 to 12% क्रॉपनुसार डिपेंड आहे. तेवढ्या पर्सेंटचं मॉइश्चर आल्यानंतरच आपल्याला ड्राईंग करायचं तेवढ्या पर्सेंटपर्यंत, आणि नंतर आपण स्टोरेजला ठेवायचं आहे. स्टोरेजला ठेवल्यानंतर सुद्धा आपण ते ठेवताना गनी बॅग्स म्हणजे सुतळीचं जे पोतं असतं त्या गनी बॅगमध्ये ठेवायचं, जेणेकरून त्यावरती मॉइश्चर जास्त म्हणजे मॉइश्चरमुळे त्यामध्ये इन्सेक्ट पेस्ट डिसीजचा अटॅक होऊ नये या दृष्टिकोनातनं जे स्टोरेज केलेलं आहे त्या बॅगला प्रॉपरली लेबल असलं पाहिजे. म्हणजे त्या बॅगमध्ये आपण कुठल्या प्रकारचं बियाणं आहे त्याच्यावरती सगळी इन्फॉर्मेशन असते, त्या व्हरायटीची, त्या प्लॉटची, ती सगळी बॅगला टॅग व्यवस्थित करायचं आहे, इन्फॉर्मेशन लेबल व्यवस्थित करायचं आहे, आणि कूल ड्राय आणि क्लीन स्पेसवरती आपल्याला स्टोरेज करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या क्रॉप जे आपण बियाणाचं आपण उत्पादन घेतलेलं आहे ह्या बियांची सगळी इन्फॉर्मेशन त्या बॅगवरती असली पाहिजे, म्हणजे जेणेकरून ती पेडिग्री कुठली आहे, क्वालिटी आपल्याला मेंटेन करण्यासाठी त्या बियाणावरची व्हरायटी कुठली आहे, त्यानंतर आपण त्याचं प्युरिटी किती पर्सेंट आहे, त्यानंतर जर्मिनेशन पर्सेंटेज किती आहे किंवा त्याची एक्सपायरी डेट किती असणार आहे, आपण टेस्ट ऑफ सॅम्पलिंग कधी घेतलं, ही सगळी इन्फॉर्मेशन त्या व्हरायटीची त्या बॅगवरती असली पाहिजे. अशा प्रकारे सगळ्या पॉईंटमध्ये आपण काय करायचं आहे, आपण ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल्स आपण अभ्यासाचे आहेत, जेणेकरून या गोष्टीमुळं आपल्या पिकावरती सीडवरती कुठल्याही प्रकारचं ॲडमिक्सचर होता कामा नये, भेसळ होता कामा नये या दृष्टिकोनातून आपल्याला सीडचं प्रोडक्शन आपल्याला घ्यायचं आहे. तर आपण या टॉपिकमध्ये आपण सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमध्ये आपण प्रिन्सिपल बघितले, आपण सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, त्याच्याबरोबर एम आणि गोल ऑफ सीड टेक्नॉलॉजी बघितली आणि सीड टेक्नॉलॉजी डेफिनेशन बघितली. याच्यामध्ये आपण जेनेटिक प्रिन्सिपल आणि ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल आपण व्यवस्थित बघितलेला आहे. आता याच्यानंतरच्या पुढच्या पार्टवरती आपण आता इथंच हे लेक्चर थांबवतोय. पुढच्या पार्टमध्ये आपण दुसरा पार्ट जो असणार त्यामध्ये हायब्रिड प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड प्रोडक्शन जवार आणि हायब्रिड सीड प्रोडक्शन सोरगम आपण याच्यामध्ये घेणार आहे. थँक्यू.